चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आपल्या रेकी लेवल 1च्या सेकंड डे मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला सर्वांना नमस्कार. तर आय होप की कुठे ना कुठे तुम्ही पॉझिटिव्ह लाईफ मध्ये एक पहिलं पाऊल टाकत आहात. ओके, चला, आजचा दिवस पण खूप सुंदर आहे. जसं मी सांगितलं, प्रत्येक दिवस खूप खास आहे, एकही दिवस मिस करायचा नाही. तर आज तुम्हाला मी शिकवणार आहे रेकीचा इतिहास. रेकी नक्की कुठून आली, कशी आली, तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. सकाळच्या बॅचला खूप सुंदर अनुभव आला, तर तुमचा उद्या शक्तिपात होणार आहे उद्या सकाळी 6 वाजता. त्याच्यासाठी तुम्हाला एक पूर्वपरीक्षा द्यायची आहे. ती पूर्वपरीक्षा मी तुमची क्लास संपल्यानंतर गेलो. ओके, चला रेडी. चला, आता बघा, काल पहिला दिवस होता, आपल्याकडे एवढा वेळ नव्हता, तर आज मी माझ्याबद्दल सांगतो. बघा, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन भोसले, मी नाशिकवरून आहे. प्रोफेशनने मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण कुठे ना कुठे रेकीने मला इथे आणलंय. ओके, तर मी काल विचारलं नाही तुम्ही कुठून आहेत, तर आता फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या शहराची नावं, तुम्ही कुठून आहेत. मग एक आयडिया येईल आपल्याला सगळे लोक कुठून आहेत. हा, बघूया. तर अमरावतीवरून आहे अंजू मॅम, वेलकम. चला, सातारा, मुंबई, रुपाली मॅम. सकाळी पुण्याची खूप होती बघा, पुणे आत्ता पण आहेत. सगळे सायनवरून आहेत, पनवेल, नागपूर, अकोला, राजगुरुनगर, नांदेड, malaडवरून हे नांदेड, भुसावळ, सातारा. बघितली सोशल मीडियाची ताकद. चला, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कुणी आहे का? सगळं चला, म्हणजे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून आहे. सरोज मॅम वेलकम. सगळं करायचं सरोज मॅम तुम्हाला अटेंड. चला, ओके. बदलापूर, ओके. मला चला, आजच जॉईन झाल्या, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला रेकॉर्डिंग भेटून जाईल. ओके, रेकॉर्डिंग मध्ये कालचं आहे, काही प्रॉब्लेम. चला सांग, ओके ठीक आहे. सध्या गावी आहे, चला ठीक आहे. संभाजीनगर, चरण, ओके. चलो, थँक्स फॉर युअर रिस्पॉन्स. चला ठीक आहे, आता कळालं. इथे बसलेली लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित आहे. तर एक फॅमिली आहे, आपली एक फॅमिली आहे. खूप मजा येते. पेंडुलमच्या दिवशी तर सगळे छान छान बोलायला लागतात. आज कोणी बोलत नसेल पेंडुलमच्या दिवशी, खूप छान. आता बघा, काल मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. शेतकऱ्यासारखं जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. जीवनात आर्थिक समृद्धी, शरीरात आरोग्य, नात्यामध्ये प्रेम आपल्याला करायचं आहे. आता मला बघू द्या 1 मिनिट स्क्रीनवर. बस एकच स्क्रीन दिसत आहे, एवढेच लोक, बाकीचे त्यांचे व्हिडिओ बंद आहे. नाही पाहिजे का पॉझिटिव्हिटी, जीवनात आनंद. चला, आता बघा अंजू मॅम, चला रजनी मॅम, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. इतके फ्रेश चेअर आहे. मंगल मॅम वेलकम. तुमच्या खूप ओल्ड स्टुडंट आहे मग. चला, छाया मॅम वेलकम. चला, व्हेरी नाईस. व्हिडिओ ऑन करा. तुम्ही जितके छान व्हिडिओ ऑन करून केअरफुली ऐकणार, तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. खूप सुंदर आहे. ओके, चला, आता 1 मिनिटासाठी जे लोक फक्त आज आले आहेत पहिल्यांदा, एक 2 मिनिटाचा रिकॅप घेऊया, मग आपण ऍक्च्युअल शिकवायला सुरुवात करणार आहे. ओके, तर आज पण सिलेबस खूप जास्त आहे, नंतर तुम्हाला वही पेनची गरज पडेल, सध्या असू द्या. ओके, चल, आता फक्त जे लोक आज पहिल्यांदा आले त्यांच्यासाठी फक्त क्विक रिकॅप, नंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकतात. बघा, रेकी, हे बघा, लक्षात घ्या, कोणी दुसरीकडून रेकी शिकून आलं असेल दुसरीकडून, तरी तुम्ही इथे शिकू शकतात. तुमचं हार्दिक स्वागत आहे. ओके, तुमचं काय होईल, काही लोक बऱ्याच वर्षापूर्वी शिकलेले असतात, मग तुमचं एक रिव्हिजन होऊन जातं. ओके, तर रेकी कुणी शिकली पाहिजे, जे सतत चिंता, भीती, मानसिक तणाव, जे स्वतःला विसरले आहेत, दुसऱ्यासाठी जगत आहेत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडत आणि मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक प्रसंग जीवनात ओढून घेतात, फायनान्शियल प्रॉब्लेम, नात्यामध्ये प्रेम, ज्यांना आध्यात्मिक शांतता पाहिजे आहे, अशा सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म खूप सुंदर. ओके, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. हो, 1 मिनिट. ह्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये, कोचिंग इंडस्ट्रीमध्ये बघा, बरेचसे कोचेस असे आहेत जे एंजल थेरपी शिकवतात, क्रिस्टल थेरपी शिकवतात, EFT आहे जे ते टॅपिंग आपण करतो, NLP आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. असे मोठे मोठे कोचेस जे आहेत ना इंडियामध्ये किंवा परदेशातही, यांचा जो बेस असतो ना, तो बेस रेकी असतो. तुम्ही 90% कोचेस हे ऑलरेडी रेकी केलेले असतात, म्हणजे त्यांची सुरुवातच तिथून होते. तर रेकी खूप सुंदर आहे.
हा तुमचा ह्या होलिस्टिक हिलिंग, याला आपण होलिस्टिक हिलिंग मोडॅलिटीज बोलतो. तर हा तुमच्या जीवनाचा एक पाया असतो. रेकी तुमची खूप सुंदर तयारी करून घेत असते. ओके, चला आता आपण पुढचं बघूया. ओके, तर बघा काल सिलेबस बघितला, तर आता तुम्ही एक रोज रोज येणार आहे. तर काय करायचं आहे, काल सांगितलं फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला एक गिफ्ट द्यायचं आहे, की स्वतःला, की मी स्वतःला प्रायोरिटी देणार, सुंदरचं गिफ्ट द्यायचं आहे. ओके, स्क्रीनवर लिहू नका प्लीज. तर जबाबदाऱ्या लिहिताना सर्वात अगोदर आपलं नाव पाहिजे. काल आपण सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड काय ते शिकलो, आणि त्याला प्रोग्राम कसं करायचं, प्रोग्राम केल्यावर तो कसं आपल्या बरोबर आपल्या बाजूने होतो. ओके, तर ते तुम्ही काल शिकले आहे. हा मॅजिक वर्ड्स आहेत. जस्ट शटअप, थँक्यू, आय डोंट नीड यू. खूप 3 मॅजिकल वर्ड्स आहे. जे पण काल आले होते त्यांनाही सांगतो, जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी वापरत जा. खूप जे चमत्कारिक रिझल्ट असतात त्याचे. ओके, चला हो पूर्ण प्रेयर सांगितली होती. सबकॉन्शियस माइंड ट्रेन करायला सांगितलं होतं. 3 गोष्टी, ऍफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आज तुमचं मेडिटेशन घेतो मी, वेगळं मेडिटेशन आहे, सबकॉन्शियस माइंड साठी नाही. ओके, तर आपण एक प्रयोग बघितला होता की ऍफर्मेशन सजीव आणि निर्जीव गोष्टीवर कसा फरक पाडत असतो. ओके, निर्जीव वस्तू वस्तू असो की सजीव व्यक्ती, ऍफर्मेशन तुम्ही जसे देणार तसं हे निसर्ग पॅटर्न चेंज करत असतो. ओके, तर काल हे बघा, काल ऍफर्मेशन दिले. जे लोक नवीन आहे, ज्यांना भेटलं नाही, त्यांनी ग्रुप ऍडमिन मध्ये माझा नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करा की आम्हाला याचं पीडीएफ पाहिजे, ऍफर्मेशनचं पीडीएफ तुम्हाला पाठवलं जाईल. ओके, चला हे सगळं बघितलं होतं. आता आज आपण शिकणार आहे रेकी म्हणजे काय. आता बघा, तुम्ही आले आहेत, मे बी काही लोक असे असतील, काहींना खरंच अध्यात्मिकतेची खूप आवड असते. काही लोक पुढे जाऊन रेकीमध्ये करिअर करू शकतात. माझ्याकडे ग्रँड मास्टरचे पण बरेच स्टुडंट आहेत. तर तुम्ही ट्रेनर बनू शकतात, माझ्यासारखे कोच बनू शकतात कदाचित. वी नेवर नो. ओके, आपल्या डेस्टिनीमध्ये काय लिहिलं आहे. त्याच्यासाठी एक बेस लक्षात राहणं, माहिती असणं खूप गरजेचं आहे. ही रेकी ज्याच्याने तुमचं उद्या शक्तिपात होणार आहे. लक्षात घ्या, उद्या तुम्हाला अनुभव येईल. उद्या तुम्ही तुमच्या हाताने पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे. तुमच्या हातातून एनर्जी फ्लो होईल. मॅजिशियन बनणार एक छोट्या छोट्या लेवलवर. तर बघा, हे सगळं होणार कसं, अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे ही गोष्ट आली कुठून, याचा इतिहास काय आहे. थोडा वेळच घेणार मी हिस्ट्री सांगण्यासाठी, नंतर मी ऍक्च्युअल तुम्हाला रेकीचे प्रिन्सिपल वगैरे एक्सप्लेन करेल. ओके, तर काहींना इतिहास विषय आवडत नाही, 5 मिनिटं ऐकून घ्या, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, तरी पण एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येऊन जाईल. ओके, तर बघा रेकी काय आहे. रेकी म्हणजे जपानी शब्द आहे, त्याचं 2 मिनिंग होतात. रे म्हणजे सर्वव्यापी, आणि की म्हणजे जीवनी शक्ती, म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. ब्रह्मांडामध्ये आधीच सांगितलं, ब्रह्मांड खूप अमेझिंग आहे, चमत्कारिक आहे. जसं बघा, ऑक्सिजन आहे, जे पिरियडिक पिरियडिक टेबलमध्ये सायन्सच्या स्टुडंटला ते एलिमेंट सगळीकडे असतात. हे एलिमेंट्स असतात ते दुसऱ्या ग्रहावर देखील असतात. तसंच ऑक्सिजन आहे, पृथ्वीकडे सगळीकडे आहे. तसंच ही एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे, सर्वव्यापी उपचारक शक्ती, जी अगोदरपासून आपल्यात असते. फक्त उद्या अटोनमेंट नंतर थोडस तुम्ही त्याला परत रियूज करू शकतात. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने कसं असतं सांगणार आहे. ओके, तर रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे शक्ती. ओके, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. आता रेकी काय नाही आहे, रेकी कुठलाही धर्म, पंथ नाही. रेकीचा कुठलाही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. सार्वत्रिक ऊर्जा आहे. तुम्ही जेव्हा प्राणशक्ती, तुम्ही एखादा श्वास घेता, ती प्राणशक्ती भेदभाव करत नाही. व्यक्ती मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे का कोणी आहे, ओके, ज्यू आहे, पारसी आहे, ती प्राणशक्ती युनिव्हर्स सगळ्यांनाच देतो. तशीच ही रेकी शक्ती युनिव्हर्स सर्वांनाच देतो. ओके, रेकीचं कुठलंही ब्लॅक मॅजिक, काला जादू, संमोहन बरोबर संबंध नाही. ब्लॅक मॅजिक म्हणण्यापेक्षा आपण बोलूया रेकी एक व्हाईट मॅजिक आहे. इथे फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्स चालतात, इथे ब्लॅक मॅजिक बिलकुल चालत नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. तरीही मी साधारणतः 16 वर्ष जर कमीत कमी असेल तर अटोनमेंट देतो, अदरवाईज त्यांची चक्र सगळे डेव्हलप होत नाही. तर 7 चक्रावर उद्या आपण शिकणार आहे. एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला आहे. तर तुम्ही कधी अटोनमेंट उद्या झालं, लक्षात घ्या,
तुम्ही आयुष्यभर लेवल 1चं अटोनमेंट घेतलं नाही तरी चालेल, तुमचा एकदा फ्लो करून दिला तर ते काय अटोनमेंट असतं थोड्या वेळाने सांगेल. तर आणि बघा, जे लोकांनी खूप वर्षांपूर्वी कधी लेवल 1चं अटोनमेंट घेतलं आहे, काही स्टुडंट असे असतील, त्यांनी नक्की उद्या या, थोडस तुमचा रिचार्ज मारण्यासारखं, ओके, छोटासा प्रीपेड रिचार्ज मारून घेईल तुमचा. तर येत जा. रेकी शिकण्याचे फायदे काय आहे बघा. रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. तुमच्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. तुमच्या हातातून अशी ऊर्जा व्हायला लागते, तुम्ही स्वतःला आणि इतरांना हील करू शकता. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव, स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. आपल्या मेंदूच्या अल्फा थिटा ब्रेन वेव्स वर ते प्रभाव टाकते. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते, शरीराच्या नर्वस सिस्टीमला सक्रिय करते. म्हणून काल सांगितलं, विदेशामध्ये बिफोर सर्जरी, आफ्टर सर्जरी रेकी क्विक हिलिंग साठी दिली जाते. ओके, आता आपण रेकीचा इतिहास बघणार आहे. बघा, आपण जी शिकत आहे ती आहे, त्या रेकीचं नाव आहे उसूई रेकी. आता का उसूई रेकी? हे जे पहिलं तुम्हाला इमेज दिसत आहे ते आहेत डॉक्टर मिकाऊ उसूई यांनी रेकी रिडिस्कवर केली, शोधली, म्हणून उसूई रेकी आहे. तर तुम्ही काही ऐकत असाल सध्या चॅनलवर, सोशल मीडियावर, शिवशक्ती रेकी, नारायण रेकी, सरस्वती रेकी. तर रेकी म्हणजे काय? बेस हाच आहे, डॉक्टर मिका उसूई यांचीच रेकी आहे. तिथून मग ज्यांचा जसे इष्टदेव आहे त्यानुसार लोक त्यांना नाव देतात, पण त्याचा बेस हाच आहे. हा, आता बघा, मी तुम्हाला शेवटच्या दिवशी खूप नोट्स देणार आहे, खूप डॉक्युमेंट्स आहे, खूप स्टडी असणार आहे तुम्हाला. सर्टिफिकेट तर देणारच आहे, पण अभ्यास पण करायचा आहे. अभ्यास नाही केला ना, सर्टिफिकेटचा काय फायदा आहे का? तुम्हाला मी खूप सगळं स्टडी मटेरियल देणार आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. तर शेवटच्या दिवशी, आता नाही देणार, आज नाही देणार, ह्या नोट्स आहे. तर बघा, याच्यामध्ये एक शॉर्ट्स मध्ये छोटासा इतिहास आहे, 5 मिनिटं मी तुमचे घेतो आणि नंतर पुढचं बोलायला लागेल. ओके, बघा, 1800 सदी के मध्य में जापान के शहर में डॉक्टर मिका उसूई का जन्म हुआ। बचपन से ही डॉक्टर उसूई आध्यात्मिक प्रवृत्ति के थे। इसी कारण आगे चलकर एक आध्यात्मिक शिक्षक के रूप में जापान के क्योटो शहर में क्रिश्चियन कॉलेज में प्रिन्सिपल के पद रहकर बायबल पढ़ाया करते थे. तो एक दिन क्लास में काय झालं, त्यांच्या एकदा क्लासमध्ये काय झालं, मुलांनी त्यांना विचारलं की जुन्या काळात जसं येशू ख्रिस्त होते, हाताने कोणाची हिलिंग करत होते, किंवा काही जुने बौद्ध भिक्षू होते, ते देखील असं करू शकत होते, तर सध्याच्या युगात असं शक्य आहे का? तर त्यांना ती गोष्ट थोडीशी लागली मनाला आणि त्यांनी विचार केला, जर अगोदर होतं तर आता तसं का नाही आहे? तर बघा, आणि मग त्याच्यानंतर काय केलं, डॉक्टर उसे ने अगले ही दिन प्रिंसिपल पद से इस्तीफा दे दिया, क्योंकि उनके पास इसका कोई जवाब नहीं था. इस प्रश्न से विचलित होकर डॉक्टर उसे खोज के लिए एक अनजान यात्रा पर निकल गए. ओके, मग त्यांनी काय केलं, ते त्यांनी चीनी भाषा शिकली, चीनी धर्मग्रंथांचा अभ्यास केला, ते जपानमध्ये ठिकठिकाणी फिरले, सगळे ग्रंथ वाचले, त्यांना उत्तर भेटलं नाही. स्क्रीनवर नका लिहू भारती पवार मॅडम, स्क्रीनवर लिहून तुम्हाला काय भेटणार. ओके, तर लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, जपानमध्ये सगळीकडे फिरले, उत्तर भेटलं नाही. नंतरून डॉक्टर मिका उसूई भारतामध्ये आले, उत्तर भारतामध्ये आले, संस्कृत भाषा शिकली, त्यांना थोडी थोडी माहिती ऋग्वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये भेटली, पण पूर्ण नाही. त्यांनी बौद्ध धर्मामध्ये लोटस सूत्रामध्ये देखील थोडी इन्फॉर्मेशन भेटली, पण पूर्ण नाही भेटली. आणि मग काय झालं, एकदा त्यांनी शेवटी थकून भागून परत जपानला आले आणि त्यांच्या गुरुला भेटले, आणि त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं बघा, जेव्हा तुमच्याकडे कुठे प्रश्न नसेल तर त्याला एकच त्याच्यावर उपाय असतो, ध्यानाला बसणं. जसं आता रजनीश ओशो असतील, भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, साईबाबा असतील, ध्यानाला बसले आणि सगळे उत्तर भेटले. त्याप्रमाणे त्यांना सल्ला दिला, तुला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तू ध्यानाला बस. आणि मग काय केलं, डॉक्टर मिकाउसी काय केलं त्यांनी, जपानमध्ये माउंट कुरामा नावाचं एक पर्वत आहे, जपान मधलं खूप पवित्र ठिकाण आहे. ओके, त्यांनी काय केलं, माउंट कुरामा पर्वतावर त्यांनी 21 दिवस कठोर ध्यान केलं. अगदी ते मरणासन्न अवस्थेत होते, शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी, त्या दिवशी त्यांना काय झालं, त्यांना दिव्य प्रकाशाचा अनुभव झाला, म्हणजे त्यांना एक एनलाइटनमेंट भेटली. त्यांच्या समोर
ते तुम्ही PDF वाचा, शेवटच्या दिवशी मी देणार आहे, मोठी PDF आहे, ते वाचा तुम्ही, खूप सुंदर आहे. तर त्यांना एनलाइटनमेंट झालं, त्यांच्या समोर सगळे सिम्बॉल दिसले, सगळं त्यांना कसं वापरायचं कसं नाही सगळं नॉलेज भेटलं. आणि मग त्यांनी काय केलं, जपानमध्ये उसूईचं रेकी क्लिनिक टाकलं आणि ते खूप फेमस झाले, कारण ते फक्त स्पर्शाने लोकांना बरे करत होते. तर ते जे हिंदी PDF आहे शेवटच्या दिवशी देईल, त्याच्यामध्ये त्यांचे प्रथम 4 चमत्कार कसे आहे, कसं रेकी त्यांनी शिकवली, खूप छान माहिती आहे. तर पुढे जाऊन बघा रेकी आपल्यापर्यंत कशी आली ते आता आपण बघणार आहे. तर आता हे गृहस्थ आहे, यांचं नाव आहे छुजिरो हयाशी. आता हे जपानमध्ये नेव्हल ऑफिसर होते. तर डॉक्टर उसी ऑलरेडी फेमस होते, तर यांनी रिटायरमेंट नंतर काय केलं, डॉक्टर मिकुएस उसी यांच्याकडून दीक्षा घेतली. आता एक प्रकारे तुमची उद्या दीक्षाच होणार आहे, तुम्ही त्या शक्ती वापरू शकतात लेवल 1च्या ताकदीने. त्यांनी त्यांच्याकडून घेतली आणि यांनी हयाशी क्लिनिक टाकलं. तर हे सुद्धा जपानमध्ये खूप जास्त फेमस होते त्या काळामध्ये. पण रेकी आपल्यापर्यंत कशी आली त्याचं कारण आहे ह्या मॅडम. ह्या मॅडमचं नाव आहे हवायो तकाता. तर ह्या अमेरिकेमध्ये राहत होत्या, पण जपानी वंशाच्या महिला होत्या आणि यांना 4th स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि यांना सर्जरी करून घ्यायची नव्हती, तर यांना काहीतरी नॅचरोपॅथी बघायची होती. तर त्या काळामध्ये हे रेकी खूप फेमस झालं होतं. त्यांनी ठरवलं मी जपानला परत जाईल आणि तिथून नॅचरोपॅथी घेईल. आणि त्या खरंच आल्या. डॉक्टर चिजिरो हायाशीकडून यांनी उपचार घेतले आणि त्यांचा 4th स्टेजचा कॅन्सर बरा झाला आणि त्या खूप इम्प्रेस झाल्या त्याच्याने. आणि मग त्यांनी काय ठरवलं, त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली, अटोनमेंट घेतलं रेकीचं आणि अमेरिकेला परत आल्या. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, आता अमेरिकेमध्ये बऱ्याच देशाचे लोक वास्तव्याला असतात. मग त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या देशाचे लोक अमेरिकेमध्ये असतात. तर त्यांनी काय केलं, सगळ्या बऱ्याचशा नॅशनॅलिटीजला वेगवेगळ्या कंट्रीच्या लोकांना रेकी शिकवली आणि तिथून ही रेकी जगभर पसरली. मग त्यांनी ज्यांना ग्रँड मास्टर बनवलं ते त्यांच्या देशात गेले, त्यांनी त्यांच्या देशाच्या लोकांना शिकवलं. तर माझे कोणी मी आहे, माझा कोणी गुरु आहे, त्यांचे कोणी गुरु आहे, तर ही सायकल शेवटी त्या मॅडम पर्यंत जाऊन थांबते. तर मे बी भविष्यात तुम्ही माझे स्टुडंट बनणार, आता लेवल 1चं घेतल्यावर मे बी ग्रँड मास्टर बनणार, मग तुमचे कोणी स्टुडंट बनणार. तर ही सायकल अशी चालू असते. ओके, चला आता इतिहास झाला. झोप वगैरे आली का? आता मी थोडस इंटरेस्टिंग सांगणार आहे. ओके, चला आता बघा, आता लक्ष द्या, आता थोडीशी तुम्हाला माझी आता थोडस कामाचं सांगतो, इतिहास संपला. आता बघा, कुठलाही धर्म असो, जात असो, पंथ असो, त्याच्यात थोडेसे नियम असतात. याच्या रेकीमध्ये 5च नियम आहे. रेकीचे 5 प्रिन्सिपल आहे. काय आहे आपण एक एक करून बघणार आहे. तुम्ही साध्या सोसायटीतही राहतात, तिथेही सूचना फलक असतो, थोडेसे नियम असतात. रेकीमध्ये फक्त 5 प्रिन्सिपल आहे. पुढे जाऊन ते 5 प्रिन्सिपल फॉलो करायचे. खूप सुंदर आहे ना. ज्यांच्याकडे वही पेन आणला आहे, खरंच सिरियस आहे, एक एक प्रिन्सिपल लिहून घ्या, खूप तुम्हाला कामी येणार आहे. ओके, आता आपण एक एक करून प्रिन्सिपल्स बघणार आहे. चला आता बघा, रेखीचे 5 सिद्धांत आहे. पहिला प्रिन्सिपल आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. फक्त आजसाठी मी रागवणार नाही. आता बघा, जर तुम्ही बोलले किंवा मी जरी बोललो, कोणीही असेल, महात्मा संत पुरुष जरी आले आणि ते बोलले फक्त मी याच्या पुढे कधी रागवणारच नाही, असं शक्य आहे का? आपण ह्युमन आहे, रागता येणारच आहे. त्याच्या चान्सेस म्हणजे असं जर आपण बोललो की याच्या पुढे मी जीवनभर रागवणार नाही, त्याचे चान्सेस लिटरली 99.99% अशक्य आहे. पण जेव्हा एक साधारण व्यक्ती देखील अशी बोलेल की फक्त आजसाठी मी रागवणार नाही, जस्ट फॉर टुडे मी रागवणार नाही, तेव्हा त्याचे चान्सेस खूप जास्त पटीने वाढतं. तर रेकीमध्ये काय आहे, तुम्हाला असं बोलायचं आणि असं एक एक करून एक एक करून जेव्हा 21 दिवस होतात, तर सबकॉन्शियस माइंडचा एक नियम आहे, 21 दिवस तुम्ही कुठलंही काम केलं ते तुमचे हॅबिट पॅटर्न्स बनतात. तर असं तुम्हाला स्वतःला सवय लावून घ्यायची. ओके, तर आता राग का करायचा नाही, लक्षात घ्या. आता आपण थोडस रागाबद्दल बघणार आहे. ओके, तर राग म्हणजे सांगत आहे, तर कशासाठी नाही करायचा राग ते थोडस आपण बघूया. नाहीतर फक्त मी तुम्हाला प्रिन्सिपल वाचून दाखवले तर त्याचा काही फायदा होणार नाही. आता बघा, तुम्हाला पटत असेल असं करा, थम्सअप करा, असं हार्ट शेप करा, काहीतरी करा.
आज काही कुणाला मी बोलायला दिलं नाहीये, मग बोलून बोलून माझंच तोंड दुखतं की थोडस पार्टिसिपेशन दाखव. चला आता बघा, या स्क्रीनवर बघा, पहिला फोटो काय दिसत आहे, एक बॉस आहे, त्याने त्याच्या एम्प्लॉईजवर ओरडला, काही कारण असेल त्याला रागवला त्याच्या वर्करला, नीट बघा. सेकंड फोटोमध्ये तो जो वर्कर आहे त्याने घरी येऊन बॉसचा राग कुणावर काढला, त्याच्या पत्नीवर काढला. आता त्या बिचारीला काय माहिती याच्याबरोबर ऑफिसमध्ये काय झालं. आता ह्या स्त्रीने काय केलं, आपल्या नवऱ्याचा राग तिच्या छोट्या बाळावर काढला. आता त्याला काय माहिती ही सायकल कुठून आली, आणि त्याने शेवटी आईचा राग त्याच्या पेट्सवर काढला. असं होतं का नाही दैनंदिन जीवनात, कुणाचा राग कुणावर निघतो की नाही, असं होतं की नाही, होतं की नाही. तर लक्षात घ्या, आमचे पण गणिताचे सर बोलायचे की 8वी 9वीला आम्हाला होते, खूप कडक होते ते सर. आले आले डायलॉग असायचा, वड्याचं तेल वांग्यावर काढायला नका सांगू. तेव्हा कळायचं नाही, आता मला कळतं ते सर काय बोलायचे. ओके, तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, राग का, आता तुम्हाला मी एक एक्सप्लेन करतो. हा, सकाळी पण मी एक डेफिनेशन सांगितली, आत्ता पण सांगतो. तुम्हाला रागाची डेफिनेशन सांगू का, व्याख्या काय आहे, रागाची व्याख्या ऐकायची, डेफिनेशन बघा. रागाची व्याख्या आहे, नीट ऐका कान देऊन, दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. परत सांगतो, दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आता समोरचा व्यक्ती कसा वागणार हे तुमच्या हातात आहे का, मला सांगा बरं. जर सगळे लोक सारखे असते, परमेश्वराने सगळ्यांना तुमच्यासारखंच नसतं बनवलं का, जर तुम्ही एवढे परफेक्ट असते. प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे, आवडीनिवडी वेगळा आहे. आणि बघा, राग केल्याने काय होतं, आपल्याच प्राणशक्तीचा ऱ्हास होतो, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. ओके, तर एक लिमिट पर्यंत आपण दुसऱ्यांना आपल्यावर हवी होऊ द्यायचं आहे, पण फक्त बोलायचं काही असो, आजसाठी मी रागवणार नाही. ओके, तर निसर्गाचा अजून एक नियम आहे बघा, कुठली परिस्थिती शेवटपर्यंत अशी राहत नाही, कधी ना कधी बदलते. तर जी ही मोमेंट असेल, जी ही सध्याची घडी असेल, राग येऊ द्यायचा नाही, कधी ना कधी ती मोमेंट चाललीही जाते. ओके, तर थोडस मी तुम्हाला, आणि अजून एक सांगतो तुम्हाला बघा, एक विचार करून बघा, कुठलंही जेल असेल, सेंट्रल जेल असेल, कुठलंही असेल, त्याच्यामधले जे कैदी असतात, त्यातले 50%च्या वर कैदी हे सराईत गुन्हेगार नसतात. ते जिथे का असतात, त्या रागाच्या क्षणात, त्या हीट ऑफ द मुवमेंट मध्ये त्यांच्या हातात काही हत्यार येत आणि वेपन येत आणि ती घटना घडते. ऍक्च्युअली त्या माणसाचा मूळ स्वभाव तसा नसतो, पण त्या रागाच्या एका क्षणामुळे तो जन्मठेपेची शिक्षा तिथे भोगत असतो. ओके, तर राग खूप खतरनाक आहे. तर आता तुम्हाला रागावर कंट्रोल कसं करायचं ते थोडस आपण बघूया. ओके, तर बघा, राग म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. शिक्षाच इथे, त्याच्यात आपला फायदा तर काही होत नाही, तुमचं ब्लड बॉईल होतं, तुमचा बीपी वाढतो, सो अँड सो, तुम्हाला तर वेगळं सांगायची गरज नाही. हा, तर कधी कधी आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो, शब्द कठोर असतात पण भावना क्षणभंगूर असतात. त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्या मनावर खोलवर होतो, नाते तुटतात, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. तर रागाचा एक क्षण मनावर खूप खोल परिणाम करू शकतो. तर राग ही नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, कधी राग आला, बस त्याला ओळखायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. इथून पुढे काय करायचं, आजकाल एक वर्ड खूप फेमस आहे, कुठला फेमस आहे, दृष्टा बनणे का, कधी तुम्ही जास्त स्पिरिच्युअल असाल तर रील्स येत राहतात. हा, दृष्टा बनणे का, जागरूक राहायचं, तर अवेअर राहायचं, अवेअरनेस. तुम्हाला माहिती पाहिजे सध्या तुमच्या बरोबर तुमच्या मनात कुठली भावना आहे, त्याला ऑब्झर्व करायचं आहे. ओके, जर तुम्हाला वाटलं राग आहे, तर खोलवर 3 श्वास घ्या, म्हणा मी शांत आहे, शांत आहे, शांत आहे. कुठल्याही समस्येला ओळखणं म्हणजे 50% तुम्ही त्याच्यावर काम केलेलं असतं. ओके, आणि आलीच कोणी व्यक्ती भांडायला, तुम्हाला माहिती आहे आता भांडणं होणार आहे, त्याला बोलायचं आपण ह्या विषयावर 15-20 मिनिटानंतर बोलू, मला 15-20 मिनिटं वेळ दे. तो त्याचा टाइम घेऊन आलाय, तुमचा थोडी भांडायचा मूड होता तर, आणि 15-20 मिनिटानंतर आल्यानंतर त्याची जी रागाची लेवल आहे ती पातळी ऑटोमॅटिक कमी होईल. तर राग खूप इम्पॉर्टंट आहे. हा, तर त्याला फक्त ऑब्झर्व करायचं आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं तरी इनफ आहे ना सुरुवातीला, मग तुम्ही हळूहळू कमी होणार. नेक्स्ट आहे, लिहून घ्या,
जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. अगेन, जर मी बोलल्याच्या पुढे मी कधी चिंताच करणार नाही, गोष्ट लिटरली अशक्य आहे. पण जर मी बोललो मी फक्त आजसाठी चिंता करणार नाही, तर एक दोन क्षण असे येतीलही मी चिंता करणारच नाही त्या गोष्टीची. पण चिंता येईल मला कुठल्या गोष्टीची, पण मोस्ट ऑफ द टाइम चिंता येणार नाही. तुम्ही सकाळी स्वतःला कमिट केल्यानंतर. ओके, आलं लक्षात? तर आता बघा, परत मी तुम्हाला एक प्रश्न सगळ्यांना विचारतो, हा, लक्षात घ्या. आता सांगितलं फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आता मला सांगा, चिंता आणि चिता याच्यामध्ये काय फरक आहे बरं? कुणाला अनम्यूट करायचं, काही बोलायचं का, नाही तर मेसेज मध्ये लिहा. चिंता आणि चितामध्ये काय फरक आहे? एक एक डॉट अनुस्वार कसं लिहितात, चिता कसं लिहितात आणि चिंता कसं लिहितात? बरोबर. आता ही चिता काय करते आपल्याला? चिता आपण मेल्यानंतर एकदाची जाळून टाकते, बरोबर, एकदाच जाळते. आणि चिंता काय करते? क्षणोक्षणी, प्रत्येक सेकंदाला आपल्याला जाळत असते. ऍग्री की नाही? काय वाटतं शिवाजी सर? काय बोलायचंय का तुम्हाला? काही अनम्यूट करा. आज काही कुणाला बोलायचा चान्सच नाही, आज खूप सिलेबस आहे मला. हा, बोला सर. बरोबर बरोबर बोला तुम्ही. बरोबर सांगितलं. चिंता ही आयुष्यभर जाळत राहते आणि चिंता बरोबर. एकदाच जाळते शेवटी. बरोबर, ते हळूहळू. आणि आता मला तुम्हीच सांगा सगळे, थँक्यू, चॅट बॉक्स मध्ये लिहा, ह्या चिंता चिंता केल्याने आपल्याला कोणकोणते आजार होतात. मला चला मग खाली मेसेज मध्ये लिहा बरं, आपल्याला कुठकुठले आजार होऊ शकतात चिंतामुळे. वरी, सारखं सारखे ओव्हर थिंकिंग, चिंता करून कुठकुठले आजार होतात सांगा. एन्झायटी, डिप्रेशन, करेक्ट. अनिता मॅम बरोबर बोलत आहे. बीपी, मानसिक तर होणारच. कॅन्सर, कॅन्सर सारखा आजार फक्त या चिंतेमुळे होतो. कॅन्सरचे पेशंट बघा आतून खूप गेलेले असतात. हायपर टेन्शन आहे, एन्झायटी, बीपी, शुगर, 90% आजार, बघा, मेंटल इम्बॅलन्स, हार्ट अटॅक, ऑब्विसली हार्ट अटॅक येणारच. बीपी बघा, हे सगळं आहे. तर लक्षात घ्या, 90% आजार हे तुमच्या चिंता करण्यानेच होतात. आणि रेकी तुम्हाला चिंता मुक्त राहण्यासाठी शिकवते. ओके, लक्षात घ्या. एक लुईस हेच पुस्तक आहे, यू कॅन हील युअर लाईफ. खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकात दिलाय प्रत्येक आजाराला कुठला विचार कारणीभूत आहे. तर ते खूप सुंदर आहे, कधी वाटलं तर वाचा तुम्ही. पण 90% ऑफ द टाइम डॉक्टरही मान्य करतील सगळ्या आजाराचं कारण ही चिंताच असते. ओके, तर म्हणून आपण बोलतो ना, आपण एकदा लग्न वगैरे झालं, चिंता यायला सुरुवात होते, तोपर्यंत आपण बिंदास असतो, काही होत नाही. एकदा लग्न झालं, थोडस वर्कलोड आला, चिंता झाली, तर आपण आजारी पडायला लागतो. आणि मग आपण बोलतो, हे साधू महात्मा एवढे कसे जगतात, संसारच नाही, काय चिंता करणार आहे, फिरातील आजार काय होणार आहे. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला चिंता करायची नाही आहे. ओके, थर्ड प्रिन्सिपल लिहून घ्या. तिसरं आहे बघा, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील. आता हा कृतज्ञ शब्द मराठीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही, आणि ग्रेटफुल पण नाही इंग्लिश लोकांना. तर मी परत सांगतो, फक्त आजसाठी मी थँकफुल राहील, किंवा मी प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराची आभारी राहील. आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी परमेश्वराला थँक्यू का बोलायचं आहे? तर तुमच्यापैकी कोणी लॉ ऑफ अट्रॅक्शनचं स्टुडंट असेल, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं? एखाद्या गोष्टी मॅनिफेस्ट करणं, स्वप्न सत्यात उतरवणं. त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड हा विषय कुठलेही कोचेस शिकवतील. ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचा आहे, छोट्या छोट्या गोष्टींना धन्यवाद. आता तुम्हाला कल्पना नसेल कुठल्या गोष्टीला मी थँक्यू बोलू, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता समजा मी सकाळी पण एक एक्झाम्पल दिलं, काल होती 16 फेब्रुवारी 2026, बरोबर. आता मला सांगा, काल किती लोक ही पृथ्वी सोडून चालले गेले? किती लोकांनी टाटा बाय बाय कायमस्वरूपी केला? लाखो लोक असतील की नाही? त्याच्यात तुमचा नंबर होता का? पहिलं थँक्यू तर परमेश्वराला बोलायचं, आज मी उठलो आहे, उठली आहे, आजचा श्वास घेतला, तुझे खूप खूप आभार. कारण कसं आहे ना, लक्षात घ्या, तुम्हाला तुम्ही
400 वर्ष जरी जगले तरी यमराज आला आणि परमिशन घेतली ना जातो का, तरी तुम्ही बोलणार नको अजून थोडं जगू दे. हा, तर आजच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. सेकंड बघा, आज जेव्हा तुम्ही झोपेतून उठले, नीट विचार करा, आज सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठले, तुमच्या सोबत तुमच्या घरातले सदस्य देखील उठले. पण सगळ्यांसोबत तसं होत नाही. काहींच्या घरचे लोक आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, आयसीयू मध्ये आहेत, त्यांना तिथे नाही राहायचं, तर तिथे वेगळ्या दुःखामध्ये आहे. कुणाचे जेलमध्ये असतील, कुणी परदेशात अडकले असतील. तर तुम्ही लकी आहे, तुमच्या घरचे तुमच्या सोबत, तुमचे ज्यांना तुम्ही प्रेम करतात, मुलं बाळ पत्नी नवरा हसबंड, तर त्याच्यासाठी थँकफुल बोलायचं आहे. ओके. सेकंड थिंग लक्षात घ्या, एक खूप सुंदर मी तुम्हाला सांगत आहे थँक्यू का बोलायचं आहे. बघा, आपण सगळे कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. आता मी कसं एक्झाम्पल, आता बघा तुम्ही प्रत्येक जण इथे उपस्थित, प्रत्येक जण कोणी कसाही दिसू, किती वयाचा असो, जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे, तर आता तुम्ही बोलणार, सर आता माझेच किती स्वप्न राहिले आहे, मीच एवढा दुःखी आहे, काय भेटलंय मला, तुम्ही असं का बोलताय की मी दुसऱ्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतो किंवा जगते. तर लक्षात घ्या, मी एक्सप्लेन करतो. बघा, जर तुम्ही तुमचं स्वतःचं घर असेल, तुमचं स्वतःचं घर असेल, तर जे लोक भाड्याच्या घरात राहतात, तुम्ही त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगतात. त्यांचंही कुठे असेल की रोजची तीच किटकिट किटकिट घर मालकाची, कुठं स्वतःचं छोटं जरी असतं, मी अभिमानाने स्वाभिमानाने राहिलो असतो. ओके, छोटीशी एक रूम असते. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहतात, तर बघा असे कित्येक लोक आहेत जे विचार करतात की, जे स्ट्रीटवर राहतात, की एक भाड्याचं जरी असतं, तेवढे जरी अरेंज झाले असते, मी माझ्या कुटुंबाला तिकडे शिफ्ट केलं असतं. तर कोणी स्ट्रीटवर राहणारे, रस्त्यावर राहणारे लोकांच्या स्वप्नातलं आयुष्य तुम्ही जगत आहे. अजून सांगतो तुम्हाला मी, जर तुम्ही कुठे मॅनेजर असाल, मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असाल, तर तुम्ही त्या कंपनीतल्या क्लर्कच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. क्लर्कची नोकरी आहे, तर कोणी तिथे झाडू पोछा करण्यावाल्या मावशी असतील, काका असतील, त्यांच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. ते तुमच्याकडे बघून कधी विचार करत असतील. तर आपण सगळे कुणा ना कुणाच्या स्वप्नातलं आयुष्य जगत आहे, त्याच्यासाठी परमेश्वराला बोलायचं थँक्यू सो मच. अजून एक सांगतो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तुम्ही सर्वात जास्त थँक्यू कशाला बोललं पाहिजे माहिती का? तुम्ही बोललं पाहिजे, आपण भारतामध्ये राहतो, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, 10 वर्ष मी बाहेर बऱ्याचशा देशामध्ये काम केलं आहे, आणि खूप गरीब देश पण बघितले आहेत. म्हणजे असे एक तुर्कमेनिस्तान नावाचा देश होता, इतकी थंडी असते आणि इतकी गरिबी आहे तिथे, 30-32 झाल्यानंतर थंडीनेच त्यांचे दात पडून जातात. गरिबी इतकी आहे, तर ही रशियाच्या लोकांसारखे हीटर वगैरे पण घेऊ शकत नाही. परत एक साऊथ आफ्रिकेमध्ये एक कंट्री मोझम्बिक नावाची, इतकं म्हणजे सोमालियापेक्षा जास्त गरिबी आहे तिकडे, आणि कशी राहतात मी बघितलंय. त्यांचं सोडून द्या गरिबीचं, तुम्ही लक्षात घ्या सिरिया सारखे लोक, ते त्यांना माहिती नाही कधी त्यांच्यावर बॉम्ब पडेल. आजचा दिवस जगले तेच खूप आहे. पण आपण भारतामध्ये राहतो, आपली भौगोलिक परिस्थिती काय आहे, आपल्याला सगळीकडून प्रोटेक्शन आहे, सरकार चांगलं आहे, कुठलंही असो, तर त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं आहे. मी जास्त लांबचं नाही सांगत, तुम्हीच विचार करा, उन्हाळ्यामध्ये छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये पाणी आणायला लेडीज लोकांना 3-3 किलोमीटर जायला लागतं. तुमच्या नळाला पाणी आहे, टॅप करून पाणी येतं. ओके, तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं, आणि तुम्ही थँक्यू बोलाल तेवढं युनिव्हर्स तुम्हाला खूप छान रिस्पॉन्ड करतो. ओके, तर जास्तीत जास्त ग्रेटफुल राहायचं आहे. ओके, आता अजून सांगू का, कुणाला असं वाटतं का खूप गरीब आहे कोणी, सर फेकतायत, पैशातला कुणाला प्रॉब्लेम आहे सध्या खूप आर्थिक, अं, त्याला पण सांगतो मी, कुणाला आहे का प्रॉब्लेम? तुम्हाला मी सांगतो तुम्ही किती रिच आहे, पैशाचं सांगतो, किती पैसा आहे तुमच्याकडे. तर आपण घेऊया, तुमची मी एक तुमच्याकडे टोटल किती प्रॉपर्टी मी सांगू शकतो, बसल्या बसल्या सांगू शकतो. आता बघा, चला आपण प्रभाकर सर एक मिनिट अनम्यूट करा बरं, सरांकडे किती प्रॉपर्टी मी बघतो बरं का. राजश्री मॅम, आता बघा मी सरांना विचारेल तर थोडस रिलेट करा. ओके, अनम्यूटचं बटन दाबा. तुमची पण सोनाली मॅम, आता तुम्हाला कळेल प्रॉपर्टी कशी सांगतो.
नाही होते का अनम्यूट? चला ठीक आहे. कुठे गेल्या? तुमच्याकडून नाही होते. कोण होतं दुसरं? कोण घरी? तुमची प्रॉपर्टी किती सांगते? कोण होतं आता? कुठे? सोनाली मॅम दिसत तर नाही स्क्रीनवर. हात असा करा किंवा हँड रेज करा तर कळेल. राजश्री मॅम आत्ता बोलल्या ना? हा तुम्ही बोलल्या, तुमची प्रॉपर्टी सांगतो मी तुम्हाला किती आहे. हं? चला ठीक, अनम्यूट करा बरं. होत नाही का कोणी? हा. हॅलो. अं, हा. चला आता सर झाले, थांबा. एक मिनिट. कोण अनम्यूट झालं? आता कोण बोललं? प्रभाकर सर बोलले का? हा सर, ओके ओके, चला आता सरांचं. ओके सर, 1 मिनिट. हा चला, थँक्यू सर. कुठून आहे सर तुम्ही? मी अकोल्याहून सर. ओके, चला आता तुमची प्रॉपर्टी. आता त्या दुसऱ्या मॅडम, आता बघा मी काय विचारते यांना. हा आता बघा सर, तुम्हाला मी समजा बोललो की मला 5 लाख, मी तुम्हाला 5 लाख रुपये देतो, तुमचा एक डोळा द्या, मला दुसऱ्याला द्यायचा आहे. देणार का? नाही. देऊ शकतात तुम्ही 5 लाख, खूप गाडी अडचणीला. जर मी बोललो की मी तुम्हाला 50 लाख रुपयाची ऑफर आहे, आमच्याकडे एक श्रीमंत कुटुंब आहे, त्यांच्या मुलाचे ना ऍक्सिडेंट मध्ये दोन्ही डोळे गेले, तुमचे दोन्ही डोळे द्या, 50 लाख रुपये देतो. देणार का? नाही देऊ शकत. नाही. एक आमच्या बाजूला एक खरंच श्रीमंत कुटुंब आहे, त्यांचा एक ऍक्सिडेंट मध्ये हात तुटला, तुमचा उजवा हात द्या, 3 करोड रुपये देता येत, ते देणार का? नाही देऊ शकत. नाही देणार. लक्षात घ्या, तुम्ही सगळे हे सगळं शरीर जर कॅल्क्युलेट केलं ना, 100-200 करोडची प्रॉपर्टी घेऊन फिरत आहे. ऍग्री की नाही? आणि बघा, जीवनातले आता कोणी असेल, कोणी एलॉन मस्क असतील, कोणी श्रीमंत, जगातले सगळ्यात सक्सेसफुल व्यक्ती, त्या व्यक्तीलाही 2 डोळे, 2 हात, 2 पाय आहे, तुमच्यासारखं डोकं आहे, सगळं काही आहे, विचार करायची पद्धत आहे. कुठे ना कुठे काय आहे, लक्षात घ्या, करायचं आपल्याला आहे. आपण गरीब नाही आहे, आपली तशी प्रोग्रॅमिंग केलेली आहे. ना, पैसा कमवून अवघड असतं, पैशाचा खूप मेहनत करायला लागते, आणि असेच लोक असतात. बिझनेस केला तरी मराठी माणूस करूच शकत नाही, सो अँड सो. आलं लक्षात? थँक्यू सर. तर कोणी आहे का आता गरीब? सांगा. सगळे 100-200 करोडची प्रॉपर्टी घेऊन फिर, तरी कोणी गरीब आहे का? राजश्री मॅम, गरीब आहे का आता तुम्ही? आता कळालं? ओके, अंडरस्टँड. तर काय बोलायचं? थँक्यू. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्याला थँक्यू बोलायचं आहे. ओके, चला ठीक आहे. पुढचा प्रिन्सिपल आहे. ओके, पुढचा प्रिन्सिपल आपण बघूया. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, म्हणजे चौथा प्रिन्सिपल आहे. आता तुम्ही काही काम करा, म्हणजे अगदी हाऊसवाईफ जरी असेल, बँकेत मॅनेजर असाल, एका बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, काही फरक पडत नाही. काम आहे ना, बघा, काही लोक कामासाठी तरसले आहेत, सुशिक्षित बेरोजगार खूप फिरत आहे आजकाल. तर कामाची कदर करा. आणि हाऊसवाईफ साठी तर सांगेल मी, उद्या जेव्हा मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवेल, किंवा शेवटच्या दिवशी अन्न पाणी दोघी कसं करायचं, तेव्हा तुम्ही इमानदारीने काम करणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला 5व्या दिवशी सांगेल. तर सध्या जेही काम आहे इमानदारीने करायचं आहे. 5वा प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. याचा अर्थ काय? भूतदया. महाराष्ट्र संत महात्म्याचा देश आहे, तर आपल्या इकडे पहिल्यापासून एक शब्द आहे भूतदया. हा शब्द बाकी कुठल्याच भाषेमध्ये नाही आहे, आपल्याकडेच आहे. तर संतांनी सांगितलं आहे, कोणीही प्राणी मात्र असेल त्यांच्यावर दया. तर दिवसातून एक जरी व्यक्ती असेल त्याला दया दाखवायची आहे. मग याचा अर्थ असा नाही, दुकानात गेले, एक कुत्रा दिसला, 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा घेऊन दिला आणि मी एका सजीवावर दया केली, हे असं नाही का करू. ते तर केलंच पाहिजे. दुसरं आहे की आता समजा तुम्ही ट्रेनचं तिकीट घ्यायला लाईनीत उभे आहेत, समोरच्याला खरंच घाई आहे, तर त्याला एक तुमच्या पुढे जाऊ द्या. किंवा पेट्रोल पंपावर आहे, तर तुम्हाला खूप मोठी लाईन आहे, मागच्याला खरंच खूप घाई आहे, तर त्याला बोलायचं तू माझ्या पुढे जा. काही प्रकार म्हणजे छोट्या छोट्या. एक रॉबिन शर्माचं एक खूप छान पुस्तक आहे, एक लेखक आहे ते मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, ज्यांनी लिहिलं आहे ना, ते पुस्तक आहे त्यांचं, एक हू विल क्राय व्हेन यू डाय. त्याच्यामध्ये काइंडनेसची खूप सुंदर सुंदर उदाहरण आहे. ते पुस्तक पण छान आहे. माझ्याकडे ते मराठीमध्येच होतं, तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे, तर खूप सुंदर होतं. तर छोट्या छोट्या गोष्टी, छोटे, रोज एक जरी तुम्ही सजीवावर दया दाखवली ना, युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देत असतं. ओके, आलं लक्षात? तर हे 5 प्रिन्सिपल तुम्हाला किती सोपे आहे.
एवढंच फॉलो करायचं आहे, काही जात धर्म पंथाचं काही करायचं नाही. ओके, आता बघा दुसरं, आता नीट समजून घ्या. तुमचं उद्या तुम्ही शिकत आहे ते काय शिकत आहे, पुढे जाऊन काय असतं. आता ही जी लेवल आहे ही आहे रेकी लेवल 1. याला रेकी आपण जे तुम्ही शिकत आहे पहिला स्तर आहे. इथे तुम्ही रेकीचा इतिहास शिकतात, स्वतःला रेकी कशी द्यायची, इतरांना कशी द्यायची. 5व्या दिवसात फक्त तुम्हाला मी सांगेल स्वतःला उपचार कसे द्यायचे, इतरांना हाताने कसे द्यायचे. तुमच्या घरात सध्या छोटे मुलं असतील, कोणी ब्लड रिलेशन वाले, त्यांना तुम्ही हिलिंग देऊ शकतात. ओके, तुमचं अटोनमेंट झाल्यानंतर 5व्या दिवशी मी तुम्हाला शिकवेन. आणि तुम्हाला ही रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी संलग्न करून दिली जाते. तर एकदा तुम्ही उद्या अटोनमेंट घेतलं, आयुष्यभर परत घ्यायची गरज नाही. लेवल 1चं. लेवल 2 काय असते बघा, रेकी लेवल 2 म्हणजे या स्तराला बघा, या स्तरामध्ये तुम्हाला सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. जसं ते डॉक्टर मेका उसू यांना सिम्बॉल दिसले होते, तुम्हाला उद्या कुठलाही सिम्बॉल अटेंड करून दिलं जाणार नाही. फक्त तुमच्या 7 चक्रांवर काम केलं जातं. ओके, तर रेकी लेवल 1 साठी दॅट इज वेल अँड इनफ. तर तुमचं लेवल 2 मध्ये काय होतं, तुम्हाला सिम्बॉल दिला जातं आणि खूप पॉवरफुल सिम्बॉल असतात. त्याच्याने काय होतं, सध्या तुमच्या समोर व्यक्ती पाहिजे, पेशंट पाहिजे, तर तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकतात. पण लेवल 2 मध्ये तुम्हाला एक सिम्बॉल दिला जातो डिस्टन्स हिलिंगसाठी. तर समोरची व्यक्ती दुसऱ्या देशात असेल, परदेशात असेल, शेजारच्या घरात असेल, दुसऱ्या गावात असेल, तुम्ही एका ठिकाणी बसून त्याला हिलिंग देऊ शकतात. जसं उद्या मी नाशिकला आहे, तिथून तुम्ही उद्या अटोनमेंटला येणार, मी सगळ्यांना एका ठिकाणी बसून अटोनमेंट देऊ शकतो, कारण माझ्याकडे सिम्बॉल्स आहेत. तर ते सिम्बॉल्स लेवल 2 मध्ये दिले जातात. याच्यानंतर लेवल 3, आणि हे एक लक्षात घ्या, आता लेवल 1 जेव्हा तुमची होईल, तुमची ऊर्जा सक्रियता 10% होईल. तुम्ही रेकीच्या 10%च्या इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात. जेव्हा लेवल 2 होतो तेव्हा तुमचं 40% ने वाढते, म्हणजे 40 + 10, रेकीच्या 50% इफिशियन्सीने तुम्ही कुणाचेही उपचार करू शकतात. आणि लेवल 3 म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चौथा सिम्बॉल असतो, मास्टर सिम्बॉल असतो, तो डायकोमियम, तो आटून करून दिला जातो. त्याच्यानंतर तुम्ही रेकीच्या 100% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकतात, संपूर्ण ऊर्जेने. आणि मग तुम्ही एक मास्टर हिलर बनतात. तुम्ही एक रेकी मास्टर हिलरचं सर्टिफिकेट दिलं जातं, तुम्ही सर्टिफाईड हिलर बनतात. ओके, रेकीमध्ये ती लेवल 3 आहे. चौथा स्तर आहे तो डिग्री स्तर, ज्याला बोलतो आपण टीचर लेवलचा आहे. जसं मी टीचर आहे, ग्रँड मास्टर आहे, तर माझी 4थी लेवल झालेली आहे. तर ह्या 4 लेवल याच्यामध्ये असतात. ओके, याच्या काही सिम्बॉल असतात, ते आपण आता नाही बघायचं, नंतर बघू. आता बघा, उद्या सर्वांचा होणार आहे अटोनमेंट शक्तिपात. आता हे काय असतं, आता मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही नुसतं येऊन बसणार, तुम्हाला काही कळणारच नाही काय झालं. ओके, बोलणार ये तो क्या पागल बनाने का धंदा खोल रखा है, असं नाही. समजून घ्या नक्की अटोनमेंट काय असतं, कसं असतं, आणि म्हणजे तुम्ही उद्या बसणार तर तुम्हाला त्या ऊर्जा जाणवतील. आता लक्षात घ्या, अटोनमेंट म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जेव्हा आपला जन्म होतो, आपण खूप पॉवरफुल असतो, परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतरित करतो. तर तुमच्या चक्रावर काम केलं केलं जातं. ओके, आता ते कसं असतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, साध्या भाषेत सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे. आता उदाहरण देतो तुम्हाला, रेकीमध्ये शक्तिपात अटोनमेंट कसं दिलं जातं, गुरु शिष्य परंपरेद्वारे विथ सिम्बॉल्स दिलं जातं. ओके, त्यांच्याकडे सिम्बॉल्स असतात, तसे गुरु स्टुडंटला, शिष्यांना, विद्यार्थ्यांना अटोनमेंट करतात. अटोनमेंटचे अजून प्रकार लक्षात घ्या काय काय असतात, अजून कसे असतात. तुम्ही बघितलं असेल, काही धर्मगुरू असतात, ते काय करतात, शक्तिपात एक अंगठा घेतात, समोरच्या विद्यार्थ्याच्या थर्ड आयवर असं लावतात, आणि त्यांच्यामध्ये काहीतरी शक्ती येते, ते वेगळं. परत हा जो शक्तिपात अटोनमेंट आहे, तुम्ही सेल्फ रिअलायझेशन, म्हणजे तुम्ही ध्यानाला बसून, जसं डॉक्टर मिका उसूंनी केलं, तसं तुम्ही बसून कामना करून त्याची ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. आपल्याकडून असं शक्य नाही, आपण संसारी लोक आहे, त्याच्यासाठी गुरु शिष्य परंपरा आहे आपल्याकडे. दुसरं आहे, तुम्हाला कोणी जाणीव करून दिल्याने होतं. जसं आता मी सकाळी एक उदाहरण सांगितलं बघा, मारुती होते, हनुमान होते,
लहानपणी आपण ऐकलं असेल की त्यांना एक सूर्य दिसला आणि त्यांना वाटलं बॉल आहे, चेंडू आहे, आणि ते फ्लाय करत तिथपर्यंत गेले. आणि काय झालं, कळालं की एवढ्या शक्ती यांच्यासाठी सध्याच्या वयामध्ये सेफ नाही आहे. तर त्यांच्या त्या शक्ती लुप्त पावल्या. आपल्याला माहिती नाही, निसर्गाने बाय नेचर कोणी केलं असेल, देवदेवतांनी. आणि बघा मग काय झालं, एक दिवस माता सीताला शोधत असताना त्यांना काही मार्ग सापडत नव्हता. तर ते जामवंत होते. त्यांनी काय सांगितलं हनुमानाला की बघ, लहानपणी तुझ्यामध्ये अशा अशा शक्ती होत्या, तू हे करू शकत होता. तर त्यांना फक्त जाणीव करून दिली आणि त्या जाणीवेने त्यांना ते रिअलायझेशन झालं आणि मग ते मोठे झाले, फ्लाय करत ते त्या श्रीलंकेपर्यंत गेले. असे स्टोरी आहे. ओके. तर त्याच्याने होतं, ख्रिश्चन लोकांमध्ये काय करतात, बाप्तिस्मा करतात, पाण्यामध्ये डुबवतात किंवा पवित्र तेल लावतात आणि ते भावनेने ते त्यांचं करून घेतात. मॉडर्न डेज मध्ये बघा, स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंद काय खूप हुशार होते, त्यांनाही अध्यात्मकतेमध्ये एवढे ते पहिल्यापासून नव्हते. एक दिवस काय झालं, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांनी काय केलं, फक्त त्यांचा पाय त्यांच्या छातीला लावला आणि स्वामी विवेकानंदांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि आपल्याला असे महान गुरु भेटले. वेगवेगळे प्रकार असतात. रेकीमध्ये तुम्हाला विथ सिम्बॉल तुम्हाला अटोनमेंट करून दिलं जातं. तर उद्या सकाळी येताना काय करायचं आहे तुम्हाला, बघा, जेव्हा तुम्ही येणार सकाळी 6 वाजता असेल, 10 मिनिटासाठीच असेल, क्लास संपल्यावर मी दुसरी झूम लिंक पाठवेल. उद्या येताना काय करायचं आहे, नावाने जॉईन करायचं आहे. ओप्पो, विवो, जिओमी असं नाव नाही, तुमच्या नावात पण एनर्जी असते. ओके. आणि उद्या व्हिडिओ बंद असून अटोनमेंट नाही देता येणार, तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. आणि उद्या तुम्ही बसताना मला लक्षात घ्या, डोक्यापासून ऍटलिस्ट तुमच्या नाभीपर्यंत, बेंबीपर्यंत तरी दिसले पाहिजे. अदरवाईज पूर्ण अंदर करून नका बसू, ते एनर्जी तिथपर्यंत जात नाही. ओके. आणि तुमच्या आजूबाजूला जर पेट्स असतील, कुत्रा मांजर, प्लीज कृपया करून त्यांना उद्या थोड्या 10 मिनिटासाठी, ते 6 ते 10 आहे, 10 मिनिटं यायचं आहे तुम्हाला. आणि मग इथे तुम्हाला रोजच्या क्लासमध्ये ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल. उद्याच्या शक्तिपातानंतर लक्षात घ्या, तुम्ही उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवणार आहे, पाण्याची चव बदलायचं. तर ज्या लोकांना तर विश्वास नाहीये की हे काही पण बोलतात, मग उद्या चांगले रिझल्ट आले ना, मग काही लोकांचं राहून जातं, मग बोलतात सर आमचं अटोनमेंट राहिलं, परत घ्या ना. मग मला रोज सकाळी उठायला लागतं, तसं मी रोज उठतो, पण बाकीचे कामं पण असतात, मग हे पण करायला लागतात. ओके. तर नक्की या आणि अटोनमेंट जरूर घ्या. ओके. आता युनिव्हर्सने तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे, तर माघार घेऊ नका. ओके. आता एवढ्या पवित्र ऊर्जा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी आधीच सांगितलं, इंजिनिअरिंग बनायची एक एंट्रन्स टेस्ट द्यायला लागते, डॉक्टर बनायचं एक टेस्ट, आता तर टीचर जरी बनायचं असेल तरी टीचर लोकांची एक टेस्ट आली, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, टीईटी, बरोबर की नाही. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी रागाची व्याख्या सांगितली ना, रागाची डेफिनेशन, स्वतःने दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा. आता तुम्हाला पाप पुण्याची डेफिनेशन सांगू का, पाप काय पुण्य काय, फक्त एका वाक्यात, पाप काय पुण्य काय. आता बघा, माझी व्याख्या नाहीये, मी एवढा ज्ञानी नाहीये करायला, आत्मज्ञानी नाहीये, ज्यांनी सांगितली त्यांचं मी तुम्हाला सांगत आहे. आता मी विपश्यनाला जायचो ना, विपश्यनामध्ये ना एसेन, तिथे काही ध्यानच करायचं असतं, पण रोज छान छान प्रवचन सांगतात, एसेन गोएंक आहेत. त्यांनी एक प्रवचनामध्ये काय सांगितलं आणि मला खूप आवडलं, तुम्हाला सांगत आहे. काय असतं पाप आणि पुण्य, लक्षात घ्या. पाप आणि पुण्याची एका शब्दात डेफिनेशन आहे. पाप म्हणजे काय बघा, जर तुम्ही कुठल्याही सजीव प्राण्याला, कुठल्याही सजीव प्राण्याचं छोट्याही गोष्टीसाठी मन दुखावलं, तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन दुखावलं, तर ते पाप आणि पापच आहे. आणि जर तुमच्याकडून कुठल्याही सजीव प्राण्याचं मन सुखावलं, तर ते पुण्य आणि पुण्यच आहे. एवढी साधी डेफिनेशन. ओके. आता बघा, तुमची एंट्रन्स टेस्ट काय आहे, मी तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे, तुम्हाला मी तुमच्या भूतकाळामध्ये नेणार आहे. सकाळी पण खूप छान रिझल्ट आले. आणि काय करायचं आहे, कळत न कळत आपण ज्या लोकांसाठी चुकलो किंवा ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, आपल्या दुःखाला कारणीभूत होते, त्यांना माफ करून टाकायचं आहे. आणि कळत न कळत जर आपल्याकडून कुणासाठी काही चुकी झाली, सर्वांची माफी मागायची आहे. आणि बघा,
आपण सगळे युनिव्हर्सशी कनेक्टेड आहे. आपण मागितलेली माफी तिथपर्यंत पोहोचून जाईल. ओके, एवढ्या पवित्र ऊर्जा घेताना तुम्हाला एवढी स्टेप घ्यायची आहे आजची. आणि हे याच्याने काय होणार आहे, मी तुम्हाला उद्या हार्ट चक्र, अनाहत चक्र उद्या शिकवेल. 7 चक्रांचा अभ्यास उद्या करणार आहे. तर ते हृदय चक्रावर तुम्हाला आता काम करायचं आहे, अनाहत चक्रावर. तर फक्त मला मेडिटेशन आहे. तर मी थोडासा ब्रेक घ्या, पाणी वगैरे पिऊन या. 2 मिनिटामध्ये आपण 2-3 मिनिटात मेडिटेशन सुरू करू. मी पण ब्रेक घेतो आणि मेडिटेशन, चांगले हेडफोन घ्या. 15 मिनिटाचं मेडिटेशन आहे. सकाळी खूप सुंदर रिझल्ट आले, आत्ता पण येतील. थोडस वॉशरूमला जाऊन या, पाणी वगैरे पिऊन या. 2-3 मिनिट आपण स्टार्ट करूया. ओके, चला. रेडी? आणि लक्षात घ्या, हे मेडिटेशन करत असताना तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, माझा बंद असेल. बघा, कारण मी इथून तुम्हाला रेकीची हिलिंग देईल. छान ऊर्जा पोहोचतात तुमच्यापर्यंत. तर शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करूनच मेडिटेशन करा. ओके, अशक्य असेल, खूपच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हिडिओ बंद करा. पण अदरवाईज तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, छान ऊर्जा पोहोचतात. चला, खूप सुंदर अनुभव येणार आहे तुम्हाला. बसून घ्या. चला, आले का सगळे बघू द्या. चला, अनुराधा मॅम, नम्रता, किरण मॅम, रश्मी मॅम, अंजूज आयफोन. उद्या अंजूज आयफोनने नका जॉईन करू, पूर्ण नावाने जॉईन करा. ओके, अटूनमेंटला याल तर. विवो, उद्या विवो मग सगळ्यांना ना सांगता सांगताना खूप टाइम होऊन जातो. ओके, 5 मिनिटं वाढून जातात मग. चला, ओके, चला, आले आहेत. चला, डोळे हलके बंद करा. पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. ओके, जस्ट 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. डोळे हलके बंद. आजच्या या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला
तुमच्या पास्ट मध्ये, भूतकाळात ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण we all are connected to the universe. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत आणि म्हणून तुम्ही दिलेली माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केले आहे, सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया.
आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासांमध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, ह्या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचे सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे, त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी, तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. Allow yourself. कठीण आहे खूप माफ करणे, कारण ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील, but allow yourself. आणि गेल्या 1 महिन्यात जर
तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, तुम्ही दिलेली माफी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील आयुष्यातील सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे.
या 10 वर्षामधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःखांच्या विविध छटा असतील. आजही त्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद कर. आणि गेल्या 10 वर्षातील प्रत्येक दुःखाच्या क्षणांना मोकळे करा. आणि गेल्या 10 वर्षात तुमच्याकडून काही चूक झाली असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, तुमच्यामुळे कुणाच्या डोळ्यात अश्रू आले असतील, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचे शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली. अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिले. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झाला, त्या दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि ह्या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायम स्वरूपी गमावला असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट
मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा, आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. आणि आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करत आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस, वाढदिवस. ज्या दिवशी तुम्ही ह्या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांनी बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना झालेला तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातात दिली होती. आज तीच कोरी पाटी ईश्वर तुमच्या हातात पुन्हा नव्याने देत आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. फील करा त्या कोऱ्या पाटीला. कारण ह्या नव्या कोऱ्या पाटीवर आता तुम्ही तुमच्या नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी ईश्वराने ही कोरी पाटी आज नव्याने तुमच्या हातात दिली आहे. जणू आज तुमचा नवा जन्म झाला आहे. आणि आता चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माइल. आणि या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या फक्त उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माइलची ऊर्जा ग्रहण करत आहे तुम्ही चेहऱ्यावर. जसं आपल्या आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस. आता इथून पुढे आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे.
हेच तुम्ही आहात. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात. प्रत्येक क्षण परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न. इथून पुढे तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त असणार आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. त्या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेव्हा कधी तयार असाल, हळूवार डोळे उघडायच्या. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही. दोन्ही हात रब करायचे आहे आणि आपल्या दोन्ही हात रब करा. तर चेहऱ्याला लावून. चला, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. चला, व्हेरी नाईस. चला, ओके. आता काही लोकांना खूप इमोशनल होऊन जातात, ते जुन्या जखमा निघून जात. ओके, तर मी तुम्हाला उद्या विचारेल कसं वाटलं, तरी सांगू. आवडलं? काही फिलिंग जाणवल्या तुम्हाला? ओके, खूप सुंदर आहे. हा, मनापासून माफ करा. ज्याला नाही करता आलं, मी उद्या एक्सप्लेन करेल त्याला का नाही करता आलं. ओके, उद्या 7 चक्र ओरा शिकवणार आहे मी. हा, तर उद्या येताना सकाळी 6 वाजता जॉईन करायचं आहे. मी लिंक पाठवेल तुम्हाला थोड्या वेळाने ग्रुपवर. आणि बसताना व्हिडिओ ऑन करा. शक्य असेल नावाने जॉईन करा. 10 मिनिटासाठीच आहे. 6 वाजता यायचं, 6:10 पर्यंत संपून जाईल. क्लासमध्ये ऍक्टिव्हेशन साठी क्लासमध्ये यायचं आहे. क्लासमध्येच तुम्हाला पाणी चार्ज करायचं शिकवेल. ओके, ऍफर्मेशन तुमचं ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं आहे. 1 to 3 प्रोसेस शिकवणार आहे. ओके, चला. ओके, चला, आता खूप लेट झाला आहे आज. ओके, चला, उद्या आपण सकाळी 6ला भेटणार आहे आणि 8 वाजता पण भेटणार आहे. ओके, चला. सर्वांनी मला ऐकून घेतले, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.